जय मित्रांनो, मी दीपक कुंडवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्टडी कट्टा या चॅनलवर. मित्रांनो, आपण लास्ट लेक्चर मध्ये लसावी आणि मसावी हा टॉपिक चालू केला होता, बरोबर? आणि याचे 5 टाईप महत्वाचे जे होते, ज्या टाईपने लसावी किंवा मसावी काढावा लागतो, ते आपण बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये ठीक आहे, लसावी आणि मसावीच्या पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला लसावीचे असे 3 पॅटर्न शिकवणार आहे, ज्या पॅटर्नचे क्वेश्चन एसएससी जीडी ला भरपूर प्रमाणात विचारले जातात. आणि ते प्रश्न खूप महत्वाचे आहेत. त्या पॅटर्नचे क्वेश्चन भरपूर वेळा रिपीट होतात. ठीक आहे. त्यामुळं तुमच्यासाठी आजचं लेक्चर खूप जास्त महत्वाचं आहे. व्यवस्थितपणे शेवटपर्यंत लेक्चर बघायचं आहे आणि त्यासोबत प्रॅक्टिस क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करायचे आहेत. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिला पॅटर्न बघा. कशा पॅटर्न मध्ये क्वेश्चन येतो? तर ही टाइप 6 असणार आहे. 5 टाइप आपले ऑलरेडी झालेले. आता बघा, टाइप 6 मध्ये काय पॅटर्न आहे? तर ती लहानात लहान संख्या सांगा, ज्या संख्येला एबीसी ने पूर्ण भाग जातो असं म्हटले. अशा टाईपचा जर क्वेश्चन आला, की एखादी लहानात लहान संख्या सांगा, ज्या संख्येला एबीसी अशा 3 संख्येने पूर्ण भाग जातो. आता मला सांगा, एबीसी ने एखाद्या संख्येला भाग जातो. याचा अर्थ काय रे? ती संख्या काय असणार आहे? त्या एबीसी ची विभाज्य असणार आहे. बरोबर ना? एबीसीच्या पटीतील असणार आहे, तरच त्याला एबीसी ने पूर्ण भाग जाईल. आणि ती लहानात लहान संख्या विचारली आपल्याला, बरोबर? आपल्याला लहानात लहान संख्या काढायची आहे. याचा अर्थ काय? ती एबीसी ची अशी विभाज्य संख्या आहे, जी लहानात लहान आहे. म्हणजेच काय? ती एबीसीचा लसावी असणार आहे. तर अशा प्रश्नामध्ये आपल्याला डायरेक्ट एबीसीचा लसावी काढायला लागतो. एबीसीचा जर लसावी काढला तर तुमचं उत्तर अगदी सेकंदात येऊन जातं. तर बघा, आपण प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न काय आलेला आहे? प्रिव्हियस इयर क्वेश्चन मी मोस्टली घेतोय, कारण तुम्हाला हे समजेल की बाबा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कसे असतात. ठीक आहे. कसं होतं, लेक्चर मध्ये ना मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेत असतो, ठीक आहे, किंवा आपल्या टेस्ट सिरीज मध्ये पण मी सगळे पीवायक्यूज टाकतो. ओके. मोस्टली मनाने काही क्वेश्चन्स टाकत नाही. तरी पण मुलांच्या कमेंट्स काय असतात माहित आहे? सर, एवढं सोपं एसएससी जीडी ला येतंय का? क्वेश्चन ते अवघड असतात, हे तुम्ही सोपे घेताय. मित्रा, एक तर तुला सोपंच वाटतं. ज्यावेळेला पेपरला जाऊन बसतो ना तू, त्यावेळेला तुला सगळं अवघड वाटतं. कारण का माहित आहे? इथे शिकवताना तुझं लक्ष इथं असतं. व्यवस्थितपणे तू शिकत असतो. ठीक आहे. एकदा लेक्चर झालं की मोबाईल काढायचा, क्रिस्का गाणं सुनेगा. ठीक आहे. हे तुझं चालू होतं, त्यामुळे तू विसरतोस आणि पेपरमध्ये तुला याच गोष्टी अवघड वाटायला लागतात. त्यामुळे व्यवस्थितपणे लेक्चर कर, त्यानंतर त्याचं रिव्हिजन कर, नक्की तुझं सिलेक्शन होईल. ओके. तर बघा, प्रश्न काय आहे? तर 15, 12, 18 आणि 27 ने पूर्ण भाग जाणारी सर्वात लहान संख्या कोणती? आता पूर्ण भाग जाणारी सर्वात लहान संख्या विचारले म्हटले काय? लहानात लहान त्याचा विभाज्य विचारला. मग आपल्याला इथं काय काढावं लागेल? तर 15, 12, 18 आणि 27. कुणाकुणाचा? 15, 12, 18 आणि 27. या चौघांचा सुद्धा लसावी काढावा लागेल. काय काढावं लागेल? लसावी. आणि तो लसावीच याचं उत्तर असणार. पण इथं मी तुम्हाला आणखी एक ट्रिक सांगतो. आता एसएससी जीडी ला तुम्ही, जसं मी शिकवलेलं पहिल्या लेक्चर मध्ये लसावी काढायला, अशी लाईन मारायची, भाग देत जायचं, त्या पद्धतीने काढलं तर जास्त वेळ जातो. त्यामुळे मी तुम्हाला आणखी एक ट्रिक सांगितलेली. जर तुमच्याकडे ऑप्शन्स असतील, जर तुम्हाला ऑप्शन दिले असतील, तर तुम्ही काय करू शकताय? आता बघा, ती सर्वात लहान संख्या आहे आणि या 4 भाग जाणार आहे. बरोबर? म्हणजे या 4 संख्यांना ज्या ज्या संख्येने भाग जातो, त्या संख्यांनी त्या संख्येला, जे आपल्याला लहानात लहान संख्या हवी आहे, त्या संख्येला पण पूर्णपणे भाग गेला पाहिजे. आता इथं आपण काय करू शकतो? आपल्याला काय दिसतंय? 15 दिसते, बरोबर? आपल्याला काय दिसतंय? 15. मग आपल्याला माहित आहे, 15 ला 5 ने आणि 3 ने या दोन्ही संख्येने भाग जातो. ठीक आहे. 5 आणि 3 या दोन्ही संख्येने भाग जातो. मग आपलं जे काही उत्तर येणार आहे, त्या उत्तराला सुद्धा 5 ने आणि 3 ने भाग गेला पाहिजे. आता मी 5 ने आणि 3 नेच का म्हणतोय? कारण आपल्याला 5 ची आणि 3 ची कसोटी माहीत असते. ज्या ज्या संख्येच्या सुट्टीस्थानी 5 किंवा 0 येतं, त्या संख्येला 5 ने भाग जातो. मग मी ऑप्शन मध्ये काय करणार? आता 3 ठिकाणी सर इथं काय आहे? 0 आहे. बरोबर? म्हणजे या तिन्ही संख्यांना 5 ने भाग जाईल. पण या 508 ला 5 ने भाग जाईल का रे? सर नाही जाणार. म्हणजे हे तर माझं उत्तर नसणार आहे. 5 चेक केलं मी. आता 3 चेक करा. आता 3 ने कुठल्या संख्यांना भाग जातो? ज्या संख्येची बेरीज 3 च्या पटीतील असते, त्या सगळ्या संख्यांना 3 ने भाग जातो. मग बघा, 5 अधिक 4 किती होईल रे?
9 होतं, तर भाग जाईल म्हणजे 540 उत्तर असू शकतं. 7+4 किती होतं रे? 11 होतं. 11ला 3 ने भाग जातो का? तर नाही जात. म्हणून बी पण माझं उत्तर नसणार आहे. आता 8 आणि 6 किती होतं रे? 14 होतं. 14ला 3 ने भाग जातो का? नाही. म्हणजे सी पण माझं उत्तर नसणार आहे. माझं उत्तर असणार आहे ऑप्शन ए 540. असं डायरेक्ट मी आन्सर काढू शकतो विभाजतेच्या कसोट्या वापरून. ठीक आहे. जिथं मला सगळं लसावी काढत बसायची गरज नाही. लसावी काढून पण तुमचा लसावी 540च येणार आहे. वेगळा येणार नाही. पण तुमचा इथं वेळ वाचतो. का? ठीक आहे. आता आणखी एक क्वेश्चन घेतो. काय प्रश्न आहे बघा. तुमच्या स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला. ती सर्वात लहान नैसर्गिक संख्या सांगा, जी 48, 72, 16 आणि 15 ने विभाज्य आहे. ठीक आहे. 19 फेब्रुवारी 2025 याच वर्षी, या वर्षी नाही आता 26 चालू झालं ना, तर मागच्या वर्षी जी लास्ट वेळी एक्झाम झाली त्यामध्ये आलेला प्रश्न आहे. तर आपल्याला इथं काय करावं लागतं? यांचा लसावी काढायला लागतो. कुणाकुणाचा? 48, 72, 16 आणि 15. आता यांचा लसावी काढायचं म्हटलं तर वेळ जास्त जाणार आहे. त्यामुळे आपण काय वापरू? आपली शॉर्ट ट्रिक वापरू. शॉर्ट ट्रिक काय सांगते रे? या संख्येने भाग गेला पाहिजे त्या संख्येला. मग आता माझ्याकडे इथं परत 15 आले. बरोबर. आता 15ची तर ट्रिक सांगितली, तुम्ही 15ने सॉल्व्ह करू शकतायच. पण आता मी काय करतो तुम्हाला समजण्यासाठी आणखी दुसरा अंक घेतो. आता इथं 72 आहे. काय? 72 आहे. मग 72ला आपण काय करू शकतो? सर 8 नव्याने 72, 9 गुणले 8 करू शकतो. बरोबर ना? म्हणजे त्या संख्येला सर 9 आणि 8 या दोन्ही संख्येने भाग गेला पाहिजे. आणि 9ची कसोटी काय सांगते सांगा? 9ची कसोटी काय सांगते रे? 9ची कसोटी काय आहे? ज्या संख्येची बेरीज 9च्या पटीत असते त्या संख्येना 9 ने भाग जातो. मग चेक करूया आपण. 7+1 8. 8 होतं, 9 ने भाग जाईल का? तर नाही जात. 7+2 9 होतं, भाग जाईल. 7+5 किती होईल? 7+5 12, +1 13, सर 9 ने भाग जात नाही. 8+4 12, 12+7 किती होईल? 19, 9 ने भाग जातो का? नाही जात. बघा डायरेक्ट उत्तर मिळालं मला 720. काहीच गरज पडली नाही मला लसावी काढत बसण्याची. क्लिअर आहे? प्रश्न आहे लसावीवरचाच. पण लसावी काढायची गरज आहे का? नाही. तर अशा शॉर्ट ट्रिकनं तुम्ही हे क्वेश्चन हँडल करू शकता. ओके, फक्त लक्षात ठेवायची शॉर्ट ट्रिक, विसरायची नाही. चला नेक्स्ट बघा. सेम टाईपचा क्वेश्चन आहे. सर्वात लहान संख्या शोधा ज्यामध्ये 18 जोडल्यानंतर. आता थोडस याने क्वेश्चन मध्ये इम्प्रुव्हमेंट केली. काय म्हटलंय? सर्वात लहान संख्या शोधा ज्यामध्ये 18 जोडल्यानंतर प्राप्त संख्येला 28, 36 आणि 45 ने पूर्ण भाग जातो असं म्हटलं. काय म्हटले त्यांनी? 28, 36 आणि 45 ने पूर्ण भाग जातो असं म्हटलंय. पण कधी पूर्ण भाग जातो म्हटलंय रे? कधी जातो? आता फक्त त्याने म्हटलं असतं की 28, 36 आणि 45 ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या शोधा. तर आपण काय केलं असतं की यात सर 36 आहे म्हणजे 6 36 किंवा 45 आहे. 5 नव्याने 45, 5ची आणि 9ची कसोटी चेक केली असते ऑप्शन मध्ये डायरेक्ट. पण इथं काय म्हटलंय? ज्यामध्ये 18 जोडल्यानंतर. म्हणजेच काय? त्या संख्येमध्ये 18 जोडल्यानंतर 28, 36 आणि 45 ने पूर्ण भाग जातो म्हटले. बरोबर ना? म्हणजेच काय? यांच्या लसाव्यामधून काय करायला पाहिजे मला? यांच्या लसाव्यामधून काय करायला पाहिजे? 18 वजा करायला पाहिजे. बरोबर? 18 वजा केलो तर ती मला संख्या मिळेल. लसावी कधी मिळणार आहे यांचा? 18 जोडल्यानंतर. मला उत्तर काढताना त्याच्या थोडस विरुद्ध करायला पाहिजे. 18 वजा करायला पाहिजे. म्हणजे मला इथं उत्तर मिळेल. आता जेव्हा मी इथं 18 वजा करतो, ठीक आहे, लक्षात घ्या. जेव्हा मी इथं 18 वजा करतो त्यावेळेला काय करायचं? ऑप्शन मध्ये 18 ऍड करायचं. ऑप्शन मध्ये काय करायचं? 18 ऍड करायचं. जेव्हा तुम्ही वजा कराल त्यावेळेला काय करणार रे? ऑप्शन मध्ये ऍड करणार. लसावीमधून वजा केला, ऑप्शन मध्ये ऍड केले. ठीक आहे. आता ऑप्शन मध्ये ऍड केल्यानंतर काय काय मिळतं बघा मला. आता मला काय करायचंय? कसोट्या चेक करायचंय. ठीक आहे. मला कसोट्या कशा कशा चेक करायच्या? आता मला 45 वरून ठरवायचंय. ठीक आहे. मी 45 ला काय करणार? सर 9 मध्ये आणि 5 मध्ये विभागणार. 5 नव्याने 45. मग 5 ची कसोटी मला काय सांगते? सर सुटे स्थानी 0 किंवा 5 यायला पाहिजे. आता बघा इथं या ठिकाणी जर मी 518 मध्ये 18 ऍड केलं तर किती मिळेल मला? 536 मिळेल. किती मिळेल?
536. जर मी 1000 मध्ये 18 ऍड केलं तर किती मिळेल मला? 1018. बरोबर ना? जर मी 280 मध्ये 18 ऍड केलं तर मला किती मिळेल सांगा? 298. आणि जर मी 1240 मध्ये 18 ऍड केलं तर किती मिळेल मला? 1260. बरोबर ना? आता मला सांगा, या चारही ऑप्शन मध्ये कशाला 5 ने भाग जाईल? ज्या संख्येच्या सुट्टेस्थानी 5 किंवा 0 आहे त्याला. आता या चारही ऑप्शन मध्ये फक्त 0 मला एका ठिकाणी दिसतोय, म्हणजे बाकीचे हे सगळे ऑप्शन चुकीचे असणार आहेत. डायरेक्ट मी सांगू शकतो की सर ऑप्शन डी माझा करेक्ट आहे. म्हणजे 1242 ही अशी संख्या आहे ज्या संख्येमध्ये 18 ऍड केलं तर मला 1260 मिळतं. आणि 1260 काय? तर या 28, 36 आणि 45 चा लसाव आहे. ठीक आहे. मग तुम्ही जर हे लसावीच्या मेथडने सॉल्व्ह केला तर काय करणार? पहिला यांचा लसावी काढणार, त्यातून 18 वजा करणार, मग तुम्ही 1260 पर्यंत पोहोचणार. पण इथं तुम्ही डायरेक्ट पोहोचला ना. इथं वजा करायला सांगितलंय तर इकडं अधिक करायचं. आणि आलेले जे तुमचे उत्तर आहेत ऑप्शनचे, त्याला आपण विभाजतेच्या कसोट्याने चेक करू शकतो. क्लिअर आहे? चलो भाई नेक्स्ट. आता बघा, याच्या पुढचा पॅटर्न क्वेश्चनचा कशा पद्धतीने असतो, म्हणजे या पॅटर्न मध्ये सुद्धा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. आता इथे काय म्हटलंय, ती लहानात लहान संख्या सांगा ज्या संख्येना एबीसीने भाग दिल्यावर, काय म्हटले, एबीसीने भाग दिल्यावर प्रत्येक वेळी बाकी के राहते. म्हणजेच काय, एबीसीने तुम्ही भाग दिला तर ती लहानात लहान संख्या काय असणार आहे? तर ते एबीसीचा लसावी असणार आहे. बरोबर. पण भाग दिल्यानंतर बाकी के सुद्धा शिल्लक राहायला पाहिजे. म्हणजे काहीतरी एक कॉन्स्टंट के जे आहे ते शिल्लक राहिलं पाहिजे. मग त्यावेळेला उत्तरात तुम्हाला काय करावं लागतं? तर त्या एबीसीचा लसावी काढून त्यामध्ये के ऍड करावं लागतं. काय करावं लागतं? के ऍड करावं लागतं. ठीक आहे. आता आपण प्रश्न बघूया कसा येतो थोडक्यात. क्वेश्चन काय आहे बघा. जर एखाद्या नैसर्गिक संख्येला 4, 5, 6 ने भागल्यावर प्रत्येक वेळी बाकी 3 उरते, तर ती सर्वात लहान 3 अंकी नैसर्गिक संख्या कोणती असेल? आता काय करायचं म्हटले मी? लसावी काढायचा. पुन्हा पुन्हाचा 4, 5 आणि 6. आणि यांच्या लसावीमध्ये बाकी 3 उरते. म्हणजे के काय आहे इथं? 3 आहे. ते काय करायला सांगितलं इथं? अधिक करायला सांगितलंय. बरोबर ना? प्लस के म्हटलं ना मी, तर इथं के ला ऍड करायला सांगितलंय. मग मी तुम्हाला काय सांगितलंय, शॉर्ट ट्रिक मध्ये काय करायचं आपल्याला? सर इथं +3 होत असेल तर इकडं -3 करा. तिथं जर वजा होत असेल तर इकडं अधिक करायचं, तिथं जर अधिक होत असेल तर इकडं वजा करायचं. आता प्रत्येकामधून जर मी -3 केलं तर काय होईल सांगा? 113 मधून 3 गेलं 110. ओके. त्यानंतर 123 मधून 3 गेलं 120. आता 117 मधून 3 गेलं किती मिळेल मला? 114. आणि 129 मधून 3 गेलं किती मिळेल मला? 126. ठीक आहे. आता चेक करा. आता काय चेक करू शकतो सर? 4, 5, 6. मला 5 दिसतोय, म्हणजे सुट्टेस्थानी 0 किंवा 5 पाहिजे. आता बघा, या दोन ऑप्शन मध्ये मला 0 किंवा 5 मिळत नाही. पहिल्या दोन ऑप्शन मध्ये 0 किंवा 5 आहे. आता मी 5 ट्राय केलं. आता दुसरं काय तर ट्राय करायला पाहिजे. आता मी 6 ट्राय करतो. 6 ला कसं लिहू शकतो मी? 3 गुणले 2. म्हणजेच काय सर, 3 ने पण भाग गेला पाहिजे आणि 2 ने पण भाग गेला पाहिजे. आता या दोन्ही संख्यांना 2 ने तर भाग जाईल, पण 3 ने कुणाला जातो बघा. इथं 1 अधिक 1 किती होतं? 2 होतं. 2 ला 3 ने भाग जातो का रे? नाही. म्हणजे हा ऑप्शन नसणार आहे माझा. 1 अधिक 2 किती होतं? 3. मग सर 3 ने भाग जाईल. म्हणजे ऑप्शन बी माझा काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. क्लिअर? सिंपल आहे. हेच जर तुम्ही यांचा लसावी काढून जरी चेक केलं असतं, फॉर एक्झाम्पल काय आहे? 4, 5 आणि 6 यांचा लसावी किती आला असता सांगा मला? यांचा लसावी किती आला असता? तर सर 120 आला असता. आणि 120 मध्ये 3 ऍड केल्यावर किती मिळालं असतं रे? जी बाकी उरते ती ऍड करायची असते ना. मग 120 मध्ये 3 ऍड केला असता तर डायरेक्ट तुमचं 123 आलं असतं. पण लसावी काढत बसण्याची गरज नाही. इथं काय लहान अंक आहेत, तुम्ही डायरेक्ट लसावी काढाल सुद्धा. पण जिथं मोठे अंक येतील तिथं तुम्ही फसाल. त्यामुळे तुम्हाला ही ट्रिक सांगितली. क्लिअर आहे? ओके बेटा. चलो नेक्स्ट. सेम टाईपचा क्वेश्चन बघा. काय प्रश्न आहे? 12, 15, 18, 20 आणि 25 ने भाग दिल्यावर प्रत्येक वेळी बाकी 5 उरते आणि x ही 7 ने विभाज्य आहे.
ती सर्वात लहान संख्या एक शोधा. म्हणजेच काय, एखाद्या संख्येला 12, 15, 18, 20, 25 ने भाग दिल्यावर बाकी 5 उरते म्हटले आणि ती संख्या जी आहे ती x आहे असं सांगितलंय आणि ती x ही 7 ने विभाज्य आहे. म्हणजे 7 न पण त्या संख्येला भाग जातो असं सांगितलंय. आता 7 ने विभाज्य आहे तर सोडूनच द्या. पहिला जे शिकलोय ते बघूया आपण. काय आहे रे? तर त्यांनी सांगितलंय सर 12, 15, 18, 20 आणि 25 ने भाग गेला पाहिजे. 20 आणि 25 ने भाग गेला पाहिजे. म्हणजेच काय, यांचा ती संख्या लसावी असणार आहे. यांचा ती संख्या काय असणार आहे? लसावी असणार आहे. आणि सर यांचा ती संख्या लसावी असणार आहे हे तर बरोबर आहे. पण बाकी माझी 5 पण उरायला पाहिजे. आणि बाकी 5 उरते याचा अर्थ काय, याच्यामध्ये मला 5 ऍड करायला पाहिजे. बरोबर ना? आता सर ट्रिक न जावे आपण, याच्यात 5 ऍड केलं याचा अर्थ काय, या सगळ्यामधून 5 मायनस करायला पाहिजे. बरोबर ना? या सगळ्यामधून काय करायला पाहिजे, 5 मायनस करायला पाहिजे. मग 3605 मधून 5 मायनस केला किती मिळेल तुम्हाला, 3600. परत इथून पण 5 मायनस करा, 3060 मधून 3065 मधून 5 मायनस केला 3060 मिळेल. 3506 मधून 5 मायनस केला 3501 मिळेल. बरोबर ना? आणि 3560 मधून जर 5 मायनस केला तर 3555 मिळेल. 3555 मिळेल. आता काय करूया आपण, ट्रिक वापरूया. काय ट्रिक वापरणार सांगा. सर माझ्याकडे 12, 15, 18, 20, 25 आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिला तर काय करेन मी, 15 ला वापरून बघेन. काय करेन, 15 ला वापरून बघेन. आता 15 ला कसं लिहितोय मी, 3 15. बरोबर ना? 3 ने कशाला भाग जातो. आता जर 5 ने ट्राय केलं तर 5 ने काय, सर 2 ठिकाणी 0 आहे, एक ठिकाणी 5 आहे. म्हणजे या 3 संख्येला 5 ने भाग जाईल. पण याला जाणार नाही, एक ऑप्शन गेलं. 3 ने ट्राय करा. बेरीज सर 3च्या पटीतली पाहिजे. 3 अधिक 6 9, 3च्या पटीत आहे. 3 अधिक 6 9, 3च्या पटीत आहे. 5 त्रिकम 15 आणि 3 18, 3च्या पटीत आहे. म्हणजे यावरून तर मला समजलं का, नाही समजलं. बरोबर. आता आपण काय करू, यानं ट्राय करू 20 न. 4 पंचे 20, 4 पंचे काय होईल 20. तर 5 टर्म मी ऑलरेडी ट्राय केलाय. आता 4 न ट्राय करूया. 4 ची कसोटी काय सांगते, ज्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग जातो त्या पूर्ण संख्येला सुद्धा 4 ने भाग जातो. आता बघा, शेवटला डबल झिरो आहे म्हणजे सर 4 ने भाग जाईलच. शेवटला 60 आहे, 4 ने भाग जाईल का रे, सर जाईल. शेवटला 55 आहे, 4 ने भाग जाईल का रे, तर नाही जाणार. म्हणजे हे पण नसणार आहे. आता एक तर हे 2 असतील किंवा हे 2 असतील. काय म्हटलं मी, एकतर वरचे 2 असतील किंवा हे 2 असतील. या दोन्हीपैकी एक आन्सर माझा करेक्ट असणार आहे. आता आपण काय करू शकतोय, अब क्या करेगा लाला. आता कशाने ट्राय करू शकतोय सांगा मी. आता बघ, या केसमध्ये काय करायचं, 25 माझ्याकडे डायरेक्ट. क्लिअर. 25 माझ्याकडे काय डायरेक्ट आहे. आणि 25 ची कसोटी काय सांगते, लक्षात ठेवा. 25 ची कसोटी काय सांगते, जर संख्येच्या शेवटी 25, 50, 75 किंवा डबल झिरो येत असेल तर त्या संख्येला 25 ने पूर्ण भाग जातो. आता या दोन्हीपैकी 25, 50, 75, डबल झिरो यापैकी कोणत्या संख्येमध्ये एक दिसते सांगा, तर ऑप्शन 1 मध्ये सर दिसते डबल झिरो, याच्यामध्ये नाही. त्यामुळे ऑप्शन 1 माझा डायरेक्ट बरोबर असणार आहे. ठीक आहे. आता इथं पण तुम्हाला सांगतो, हे 15 आणि 20 ट्राय करण्यापूर्वी डायरेक्ट तुम्ही 25 ने गेला असता तर तुम्हाला हे कॅन्सल आउट न करता डायरेक्टली पहिलाच उत्तर मिळालं असतं. म्हणजे 15 आणि 20 ट्राय करायची गरज नव्हती. ठीक आहे. तर डबल झिरो दिसतंय, इथं 25 आहे म्हटल्यावर सगळ्यात पहिला मी काय ट्राय करणार आहे, 25 ट्राय करणार. कारण का, 25 ची कसोटी सरळ सांगते की शेवटला अंकाच्या संख्येच्या शेवटचे 2 अंक जे आहेत ते 25 च्या पटीतील पाहिजे. म्हणजेच काय, एक तर डबल झिरो, 25, 50 किंवा 75 यापैकी काही आलं तर त्या संख्येला पूर्णपणे 25 ने भाग जातो. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट एक्झाम्पल प्लीज. आता त्याच टाइप मधला आणखी एक एक्झाम्पल बघा. 8, 16, 18 आणि 20 आणि 25 ने भाग दिल्यावर प्रत्येक वेळी बाकी 3 उरते. परंतु x ही 7 ची विभाज्य आहे.
आता 100% 7 न भाग जातो तो विचार करू नका. 7 न विभाज्य म्हटल्यावर हा विचारच करायचा नाही. ठीक आहे. फक्त आपण काय शोधायचं? आपण शोधायचं 18 16 8 16 18 20 आणि 25 ने भाग जाणारी लहानात लहान संख्या म्हणजेच काय त्यांचा लसावी. आणि त्यांनी काय म्हटलंय की बाकी परत त्यांची 3 उरते म्हणजे इथं सर +3 म्हटलंय त्यांनी. बाकी 3 उरते म्हणजे त्या लसावीमध्ये मला 3 ऍड करायला पाहिजे. आणि सर तिकडे ऍड केले म्हणजे मला इथं मायनस करायला पाहिजे. आता इथं 3 मायनस केलं तर किती मिळेल मला? 2317 मिळेल. ठीक आहे. इथं सर -3 केलं तर किती मिळेल मला? 7200 सॉरी इथं 7317 मिळेल. मी 2000 म्हटलं. ओके. इथं -3 केलं तर किती मिळेल मला? 7020 मिळेल. आणि इथं -3 केलं तर किती मिळेल रे मला? आता बघा 02 मधनं 3 मायनस करायचंय म्हणजे 7299 मिळेल. बरोबर. आता बघा काय करू आपण? मी काय सांगितलं तुम्हाला सर 25 दिसलं की 25 ला जावा. 25 दिसतंय म्हणजेच काय सुट्टे स्थानी 00 25 50 75 पाहिजे. आता इथं कुठं दिसतंय रे? फक्त इथं एकच सर 00 आहे. बाकी कशामध्येच 25 50 75 यातलं काहीच नाही. याचा अर्थ सर ऑप्शन बीच माझा करेक्ट असणार आहे. क्लिअरली काही गरज नाही या 8 8 16 18 20 25 ची लसावी काढत बसायची. डायरेक्टली या पद्धतीने तुम्ही जाऊ शकताय. क्लिअर आहे? चलो आता नेक्स्ट पॅटर्न बघा. समजा तुम्हाला अशा पॅटर्न मध्ये प्रश्न आला. काय पॅटर्न आहे? ती लहानात लहान संख्या सांगा ज्या संख्येला एबीसी ने भाग दिल्यावर प्रत्येक वेळी बाकी एक्स वाय झेड राहते. आता बघा मगाशी जो पॅटर्न बघितला आपण त्या पॅटर्न मध्ये काय व्हायचं रे? त्या पॅटर्न मध्ये काय व्हायचं की एबीसी ने भाग दिला की बाकी के उरायचे म्हणजे प्रत्येक ए न भाग दिला तरी केच उरणार, बी न भाग दिला तरी केच उरणार, सी न भाग दिला तरी केच उरणार म्हणजे बाकी समान उरत होती. ठीक आहे. पण इथं काय सांगितलंय एबीसी न भाग दिल्यानंतर बाकी वेगवेगळे येणार आहे. ए न भाग दिला तर एक्स उरणार आहे, बी न भाग दिला तर वाय उरणार आहे आणि सी न भाग दिला तर झेड उरणार आहे. मग अशा वेळी काय होतं सांगतो तुम्हाला. जर तुम्ही ए मधून ती बाकी वजा केला, एक्स वजा केला, बी मधून वाय वजा केला आणि सी मधून झेड वजा केला तर तुमची येणारी जी बाकी आहे ती के असते. येणारी जी बाकी आहे ती के असते म्हणजे बाकी तिथं समान होणार आहे. कधी? जेव्हा ए मधून उरणारी बाकी वजा करतोय, बी मधून त्याची बाकी वजा करतोय आणि सी मधून त्याची बाकी वजा करतोय. या बाकी जर वजा केल्या तर मला के शिल्लक राहते. आणि जेव्हा अशी कंडिशन असते त्यावेळेला आपल्याला काय काढावं लागतं? तर आपल्याला लसावी काढावा लागतो एबीसीचा आणि त्यातून के वजा करावं लागतं. म्हणजे जी समान बाकी के येणार आहे माझी इथं ती वजा करावी लागते. आता फॉर एक्झाम्पल प्रश्न कसा येईल सांगा? प्रश्न बघा. क्वेश्चन अशा पद्धतीने विचारतील तुम्हाला की सर्वात लहान संख्या कोणती आहे जिला 6 8 आणि 10 ने भागल्यावर अनुक्रमे बाकी 4 6 8 उरते. बाकी किती उरते? 4 6 8. मग मी अशा वेळेला काय करायचं म्हटलं की या 6 मधून त्याची बाकी उरणारी 4 वजा करायची. किती मिळाली मला? 2 मिळाली. सर 8 मधून त्याची उरणारी बाकी 6 वजा करायची. किती मिळालं मला? 2 मिळालं. आणि तर 10 मधून त्याची उरणारी बाकी 8 वजा करायची. किती मिळालं मला? 2 मिळालं. म्हणजे वजा केल्यानंतर जे मिळतं ते काय मिळालं रे मला? ते सर सेम मिळालं. ते काय मिळालं? सेम मिळालं. आणि जेव्हा असं मिळतं त्यावेळेला उत्तर कसं काढायचं म्हटलं मी तुम्हाला? काय करायचं? तर उत्तर असणार आहे लसावी. कुणाचा लसावी? तर या 6 8 आणि 12चा. ठीक आहे. सॉरी 10 आहे ना? 6 8 आणि 10चा लसावी काढायचा आणि त्यातून काय म्हटलंय त्यांनी जे उरतं सेम 2 ते वजा करायचं म्हटले. कारण का अशा फॉर्म्युल्यामध्ये फॉर्म्युला काय दिला मगाशी फॉर्म्युला दिला तुम्हाला वजा केचा. त्याच्यामुळे इथं काय करणार मी? -2 करणार. आणि सर इथं वजा झालं म्हणजे ऑप्शन मध्ये काय होणार? सर अधिक होणार. इथं +2 होईल, इथं +2 होईल, इथं पण +2 होईल आणि इथं पण +2 होईल. आता इथे किती येईल सांगा मग? 124
इथं किती मिळेल मला 120, इथं किती मिळेल मला 60 आणि इथं किती मिळेल 122. बरोबर. आता इथं बघा, मला काय करायला पाहिजे, कॅन्सल आउट करायला पाहिजेत गोष्टी. आता मला इथं 10 दिसतं, इथं मला काय दिसतं 10 दिसतं. आणि 10ची कसोटी काय सांगते माहित आहे सर, 10 नंतर एक शून्य दिसतोय, म्हणजे त्याच संख्येना भाग जाईल ज्या संख्येच्या सुट्टीस्थानी शून्य आहे. आता 122 ला सर शून्य नाही, 124 ला शून्य नाही, उरले काय 120 आणि 60. आता 120 आणि 60च्या बाबतीत आपण काय करू शकतो सर, 6 ने तर डायरेक्ट दिसते 60 ला पण भाग जाईल, 120 ला पण भाग जाईल. आपण 8 ने भाग देऊन बघू शकतो. मला सांगा 8 ने 60 ला भाग जाईल का रे, तर नाही जात, म्हणजे हे पण उत्तर नसणार आहे. ऑप्शन माझा बी जो आहे तो करेक्ट असणार आहे, कारण 120 ला 8 ने भाग जाईल. 8 एके 8, उरेल 4, 8 पंचे 40. क्लिअर. अशा पद्धतीने जाऊ शकता. किंवा 6, 8 आणि 10 यांचा लसावी काढा, तुम्हाला लसावी 120 मिळेल, त्यातून 2 वजा करा म्हणजे 118 येईल आणि ते तुमचं उत्तर आहे. क्लिअर आहे. दोन्ही पद्धतीने जा, कसं पण खाऊ शकता तुम्ही, आपल्याला काय पोट भरल्याशी मतलब आहे. क्लिअर. चलो आता बघा, नेक्स्ट एक्झाम्पल सेम टाईप मधलं घेतो तुम्हाला. काय प्रश्न आहे, ओके ओके ओके, थोडासा चेंज झालाय, लक्षात घ्या. आता ह्या टाईपचे प्रश्न आहेत ना, या टाईपच्या प्रश्नात बेसिक मेथड पण आहे आणि अवघड मेथड पण आहे. दोन्ही मेथड तुम्हाला सांगतो, ठीक आहे. दोन्ही मेथड तुम्हाला सांगतो. आता बघा, सगळ्यात पहिला बेसिक मेथड सांगतो कशा पद्धतीने. काय प्रश्न आहे, 3, 12, 24 आणि 36 ने भाग जाणारी सर्वात मोठी 3 अंकी संख्या शोधा म्हटले. काय म्हटले त्यांनी, 3, 12, 24 आणि 36 ने भाग जाणारी सर्वात मोठी 3 अंकी संख्या शोधा. जेव्हा असा प्रश्न येईल की 3 अंकी संख्या शोधा, 4 अंकी संख्या शोधा, 5 अंकी संख्या शोधा, त्यावेळेला काय करायचं. आता इथं सर्वात मोठी पण म्हणू शकता किंवा सर्वात लहान पण म्हणू शकता. पण बघा, 3, 12 आणि 24, 36 ने भाग जाणार आहे त्या संख्येला. या चारही संख्याने त्या संख्येला भाग जाणार आहे. याचा अर्थ काय, ती जी संख्या आहे ती या चारही संख्यांचा लसावीच असली पाहिजे. क्लिअर. म्हणजेच काय, मी सगळ्यात पहिला काय करणार आहे, टेन्शन घेऊ नका, दोन्ही मेथड सांगणार आहे, पहिला बेसिक समजून घ्या. ठीक आहे. मी सगळ्यात पहिला काय काढणार आहे, त्यांचा लसावी काढणार. सर कोणाचा लसावी काढणार बरं, तर लसावी काढणार सर 3, 12, 24 आणि 36. 24 आणि 36चा. ठीक आहे, यांचा मी लसावी काढणार. आता यांचा लसावी किती येतो सांगा मला. अशा पद्धतीने काढा जसं तुम्ही नेहमी काढताय. 3, 12, 24 आणि 36. सर यांचा लसावी काढायचा आहे. लसावी काढायचा असेल तर सर असं आपण अवयव पद्धतीने काढू शकतो. आता बघा, मी काय करतो माहिती आहे, काय करूया आपण, काय करूया, कशा पद्धतीने लसावी काढता येईल. अरे डायरेक्ट लसावी काढता येईल आपल्याला. कसा काढता येईल सांगा. तर इथं 12 दिसते, इथे 24 दिसते, इथे 36 दिसतंय. मी अनेक मेथड सांगितले. हे काढण्यापेक्षा काय करू शकतो, सर 36 दिसतंय, 36 ला 24 ने भाग जातो का, नाही. 36च्या डबल करा, 36 दुनी 72, 24 त्रिक 72 होईल सर. 72 ला 24 ने पण जातो, 12 ने पण जातो, 3 ने पण जातो, म्हणजे 72 त्यांचा लसावी असणार आहे. क्लिअर. आपल्या सिंपल मेथडनं पण काढून बघूया. सगळ्यात पहिला सर 3 ने भाग दिला, ठीक आहे. 2 ने पण देऊ शकताय, 3 ने पण देऊ शकताय, लसावीला कशानं पण भाग द्या. मी तर म्हणतो 3 न देण्यापेक्षा 12, 24, 36 तर 12च्या पटीतील दिसतायत, मी डायरेक्ट पहिला 12 नेच भाग देतो. मी डायरेक्ट पहिला काय करतो, 12 नेच भाग देतो. आता 12 ने भाग दिल्यानंतर 3 ला तर जाणार नाही, 3 आहे असं राहील. त्यानंतर सर इथे काय होईल, 12 एके 12, 12 दुनी 24 आणि 12 त्रिक 36. आता 2 वेळा 3 3 दिसतंय, म्हणजे सर मी 3 ने भाग देतो. काय मिळेल सांगा मला, 3 एके 3, एक आहे असं, 2 आहे असं, 3 एके 3. बरोबर. परत सर इथं 2, सॉरी इथं 3 एके 3 लिहिलं चुकून, 3 लिहिलं. 3 एके 3 म्हटल्यावर मी ते 1 लिहायला पाहिजे, बरोबर ना. ओके. आता इथं 2 दिसतंय म्हटल्यावर 2 ने भाग देतो. एक आहे असं, एक आहे असं, बे एके बे, एक आहे असं. शेवटला सगळे सर मला काय मिळाले, शेवटला सगळे काय मिळाले, 1 मिळाले. म्हणजे इथं आपल्याला थांबायचं आहे आणि काय करायचं आहे, इकडल्या संख्येचा गुणाकार म्हणजे तोच लसावी असतो. आता काय होईल सांगा, 12 2 24, 12 त्रिक 36 आणि 36 दुनी 72, लसावी तोच आला ना.
लसावी किती आला माझा? 72 आला. ओके. आता बघा इथं बेसिक मेथड काय सांगते, जर त्यांनी म्हटलं की सर्वात मोठी 3 अंकी संख्या सांगा, तर सगळ्यात पहिला काय करायचं, सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे ते बघायचं. मला सांगा सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे? तर 999. बरोबर ना? सगळ्यात मोठी कुठली आहे? 999. मग या 999 ला काय करायचं? आलेल्या लसावीनं भाग द्यायचा. आलेली लसावी किती आहे रे? 72. या 72 न जर मी 999 ला भाग दिला, तर माझी बाकी किती उरेल रे? भागाकार करा. चला. काय होईल? 72 आहे तर 99 आहे. 72 एके 72 घ्यायला पाहिजे पहिला मला. ओके. 72 एके 72 जर मी घेतलं, थोडंसं थांबा, हे कलर बदलालंय सरड्यासारखं सारखं. ओके, आता बघा. 72 एके 72 घेतलं. 9तून 2 गेलं, किती उरेल रे? 7 उरेल. तर 9तून 7 गेलं, 2 उरेल. वरून घेतलं 9 ला. परत भाग द्या. काय करणार मी? परत भाग देणार. कितीनं भाग जाईल सांगा? 7 त्रिक 21, 7 चोक 28 जरा जास्त होतं. म्हणजे 7 त्रिक 21 न मला भाग द्यावा लागेल. म्हणजे इथं 3 घेतो मी. 3 दोन्ही 6 आणि 3 साते 21. ओके, म्हणजे मला काय मिळालं? 72 त्रिक 216. आता वजाबाकी करा. तर 9 मधनं 6 गेलं, 3 उरेल. 7 मधून 1 गेलं, किती उरेल रे? अरे बेटा, 7 त्रिक 21. ओके, याच्यात 72 ऍड केलं तर जास्तच होईल. क्लिअर आहे. 7 मधून 1 गेलं तर 6 उरेल आणि 2 मधून 2 गेलं काय फरक पडत नाही. म्हणजे मला मिळालं किती रे? 63 मिळालं. आता ही 63 जी आहे ना, ही काय राहिली माझी? बाकी झाली. ही काय राहिली माझी? बाकी आली. म्हणजे याचा अर्थ काय? सर 3, 12, 24 आणि 36 न जर सगळ्यात मोठ्या संख्येला म्हणजे 999 ला तुम्ही भाग दिला, तर तुमची बाकी 63 उरणार आहे. बरोबर? मग आता जी बाकी उरते ती काय करतो आपण? वजा करतो. म्हणून काय करा, आता या 999 मधून जी तुमची 63 बाकी आली ती वजा करा. आणि ती बाकी वजा केल्यावर किती मिळेल सांगा? 9तून 3 गेलं तर 6, 9तून 6 गेलं तर 3 आणि 9. आणि हे आलेलं जे आन्सर आहे हेच तुमचं राईट आन्सर असणार आहे. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे रे? याचं उत्तर असणार आहे आपलं 936. काय असणार आहे? 936. तर ही झाली तुमची बेसिक मेथड. ही झाली काय तुमची बेसिक मेथड. तर पण मी ही बेसिक मेथडनं सॉल्व्ह करण्यापेक्षा या बेसिक मेथडनं सॉल्व्ह करण्यापेक्षा जी मगाशी मेथड सांगितली ना, त्या मेथडने सॉल्व्ह करतो. कसं? 3, 12, 24, 36 ने सर भाग जायला पाहिजे. बरोबर? म्हणजे या चारही संख्येने भाग जायला पाहिजे. ओके. आणि चारही संख्येने भाग जायला पाहिजे म्हणजे 36 ने पण भाग जायला पाहिजे. आणि 36 ने भाग जायला पाहिजे याचा अर्थ काय? 9 चोक 36. कशाने भाग जायला पाहिजे? 9 चोक 36 न. म्हणजे 9 न पण भाग गेला पाहिजे आणि 4 न पण भाग गेला पाहिजे. आता मी सगळ्यात पहिला काय करतो? 9 न भाग देऊन बघतो. 9 ची कसोटी काय सांगते? अंकांची बेरीज 9 आली पाहिजे. आता मला सांगा 8 अधिक 4 12, 12 अधिक 9 21. भाग जातो का रे? तर नाही जात. 900 ला जाईल. 4 अधिक 2 6 अधिक 9 15. 9 ने भाग जातो का रे? तर नाही जात. म्हणजे ऑप्शन बी आणि सी मध्ये एखादा आन्सर असणार आहे. आता हे मी 9 न ट्राय करून बघितलं. आता 4 न जरी ट्राय केलो तर 36 ला आणि 00 ला जाईल. म्हणून मी 4 न करत. ठीक आहे. आता मी काय करतो? या 24 न ट्राय करतो. 24 काय सांगते मला? 8 गुणिले 3. मग मी 8 न ट्राय करतो. आता बघा 4 न जसं शेवटच्या 2 अंकांना ट्राय करायचं असतं, तसं 8 न शेवटच्या 3 अंकांना ट्राय करायचं. आता इथे 3-3च अंक आहेत. मग 936 आणि 900 या दोघांमध्ये 8 न कशाला भाग जाईल सांगा? सगळ्यात पहिला 900 ला जाईल का बघा. 8 एके 8 उरलं 10. 8 एके 8 उरलं 2. पुढे 0 20 होईल. 20 ला 8 ने पूर्ण भाग जातो का रे? नाही जात. म्हणजे या 900 ला सर 8 न भाग जात नाही. फक्त 936 ला 8 ने भाग जाईल. वाटलंच तर देऊन बघा. सर 8 एके 8 उरलं 13. 8 एके 8 13तनं 8 गेलं उरलं 5. पुढे आहे 6 म्हणजे 56 होईल. आणि सर 8 7 56 होतं. याचा अर्थ काय? या 36 ला सर 8 ने भाग
जातो आणि हेच माझं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. क्लिअर आहे? हे सगळं करत बसायची गरज नाही ऍक्च्युली. पण तुम्हाला बेसिक मेथड माहित असावी, त्यामुळे ही बेसिक मेथड पण तुम्हाला सांगितली, जी की लेंदी आहे. पण याची गरज नाही. तुम्ही सांगितलं तीच मेथड इथं पण फॉलो करू शकता. ओके, चला सेम टाईपचा अनेक प्रश्न घेऊया आपण. आता हा प्रश्न बघा. काय प्रश्न आहे? सर 12, 25 आणि 18 ने भाग जाणारी सर्वात मोठी 3 अंकी संख्या आणि सर्वात लहान 4 अंकी संख्या यांच्यातील फरक शोधायचा आहे मला. आता इथं मला बेसिक कामाला येणार. कारण का? इथं डायरेक्ट म्हटलं असतं की सर्वात मोठी 3 अंकी संख्या सांगा, तर मी ऑप्शन लावून गेलो असतो. डायरेक्ट म्हटलं असतं की सर्वात लहान 4 अंकी संख्या सांगा, तरी मी ऑप्शन लावून गेलो असतो. पण त्या दोन्ही संख्येतला फरक विचारला. आता अशा वेळेला ऍक्च्युली बेसिक न जर तुम्ही सॉल्व्ह करायला गेला, सगळ्यात पहिला आपण सांगतो बेसिक न जर सॉल्व्ह करायला गेला, तर काय करणार आहे तुम्ही? तर 12, 25 आणि 18 ने भाग जाणारी सर्वात मोठी 3 अंकी संख्या म्हटल्यावर काय करणार? सगळ्यात पहिला यांचा सर लसावी काढणार. सगळ्यात पहिला यांचा काय काढणार? लसावी काढणार. किती सांगा आता? 12, 25 आणि 18. सगळ्यात पहिला काय करतो मी इथं? 2 ने भाग देतो. 2 12, तर 25 ला जात नाही म्हणून 25 आहे असं येईल आणि 92 18. आता 6 आणि 9 ला सर कितीनं भाग जातो? 3 न जातो. म्हटल्यावर 3 दोन्ही 6, 25 आहे असं आणि 3 त्रिक 9. तर इथं 25 आहे, किंवा इथं 2 ला पहिला 1 करून घेतो मी. 2 ने भाग देतो. तर 2 एके 2, 25 आहे असं, 3 पण आहे असं. आता या 3 ला पण काय करतो मी? 1 करून घेतो. तर 1 आहे असं, 25 आहे असं आणि 3 पण आहे असं. सॉरी, 3 ला भाग जाईल ना, 3 एके 3. आता राहिलं काय फक्त 25. तर 25 ला भाग देताना 5 न देईन, 5 5 25 होईल. परत ते 5 घालवायला 5 न भाग द्यायला लागेल, म्हणून मी डायरेक्ट 25 न देतो. तर 1 आहे असं, 25 एके 25 आणि 1 आहे असं. आता लसावी काढायला काय करणार मी? या सगळ्यांचा करणार गुणाकार. बरोबर? मग या सगळ्यांचा गुणाकार करत नाही मी. मी काय करतो? 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, 12 त्रिक 36 आणि 36 गुणले 25 करतो. म्हणजेच काय, सगळ्यांचा गुणाकारच केला की सर. 36 गुणले 25 केलं. आता काय होईल सांगा? 25 गुणले 6 किती होईल रे? 150 होईल. सर 15 गेलं हातच्याला. 25 त्रिक 75 अधिक 15, सर 90 आलं. एलसीएम किती आला सर? 900 आला. एलसीएम किती आला? 900 आला. मग आता मला काय शोधायला पाहिजे? ती सर्वात मोठी 3 अंकी संख्या शोधायला पाहिजे, ज्या संख्येला या 3 ने भाग जाईल. मग मला सांगा, सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे रे? तर 999. आणि मी काय सांगितलंय? या संख्येला काय करायचं? आलेल्या लसावीनं भाग द्यायचा. 900 न जर भाग दिलं, तर 900 एके सर 900 होईल. म्हणजे बाकी माझी 99 उरेल. बाकी काय उरेल? सर 99 उरेल. आणि आलेली बाकी आपण काय करतो? त्या 999 मधून वजा करतो आणि ते आपलं उत्तर असतं. म्हणजे मी काय करणार? तर या 999 मधून आलेलं 99 वजा करणार. उत्तर माझं 900 येईल. ठीक आहे? आणि हे जे 900 आलं, हीच काय असणार आहे माझी सर्वात मोठी 3 अंकी संख्या असणार आहे, ज्या संख्येला 12, 25 आणि 18 ने पूर्ण भाग जातो. आता पहिली तर स्टेप आपण सॉल्व्ह केली. पुढची स्टेप काय सांगितली त्यांनी? सर्वात लहान 4 अंकी संख्या शोधा म्हटले. त्यांनी काय म्हटले? सर्वात लहान 4 अंकी संख्या शोधा म्हटले. मग सर्वात लहान 4 अंकी संख्या शोधायला काय करणार मी? फक्त लक्ष द्या, ठीक आहे? हे एवढं करत बसायला लागणार नाही तुम्हाला. मी ऍक्च्युली याचा शॉर्टकट सांगेन तुम्हाला, पण फक्त बेसिक समजून घ्या. सर्वात लहान 4 अंकी संख्या कोणती आहे? 1000. याला काय करणार? त्याच्या लसावीनं भाग देणार 900 न. इथं पण काय होईल सर? 900 एके 900. मग वजा केलं तर काय होईल सांगा? 100 शिल्लक उरेल माझं. काय होईल? 100 शिल्लक राहील. मग आता मला सांगा, जर सर्वात मोठी, काय म्हणतोय मी? सर्वात मोठी, सॉरी, सर्वात लहान 4 अंकी शोधायची असेल, तर मी काय करेन? आता बेसिक मध्ये आपण काय करतो? आलेल्या जी बाकी आहे ती ज्याला भाग दिले त्यातून वजा करतो. पण इथं जर मी 1000 ला 1000 मधून 100 वजा केलं, काय केलं मी? या 1000 मधून
जर मी 100 वजा केलं तर मला किती मिळेल सांगा रे? तर मला मिळेल सर 900. तर मला किती मिळेल? 900. पण ही 900 जी संख्या आहे याला या 12, 25, 18 ने भाग जाईल. पण ही सर्वात लहान 4 अंकी संख्या आहे का रे? नाही सर. ही काय आहे? 3 अंकी संख्या आहे. मला पाहिजेल आहे किती? 4 अंकी. बरोबर ना? मला किती अंकी संख्या पाहिजेल आहे? 4 अंकी. मग मी काय करेन? इथं वजा केल्यानंतर जर 900 येत असेल तर काय करायचं? याच्या पुढं परत ते ऍड करू शकतोय मी. याच्या पुढे काय करणार? या 900 लाच गुणले 2 करणार. काय करणार? या 900 लाच गुणले 2 करणार. म्हणजे मला किती मिळेल? तर 1800 मिळेल. मला किती मिळेल? 1800. आणि जे 1800 आले तीच काय असणार आहे माझी? सर्वात लहान 4 अंकी संख्या असणार आहे. ज्या संख्येला 12, 25 आणि 18 ने भाग जाईल. पण ऍक्च्युअल मेथड ही नाही. ऍक्च्युअल मेथड जेव्हा आपल्याला आलेली बाकी वजा केल्यानंतर कमी अंकांची संख्या मिळते त्यावेळेला काय करायचं असतं? तर या 1000 मधून या 1000 मध्ये ऍड करायचं असतं. काय ऍड करायचं असतं? तर लसावी मधून आलेली बाकी वजा करून ऍड करायची. लसावी मधून आलेली बाकी वजा करायची. आता आलेली बाकी किती आहे रे? आलेली बाकी 100 आहे आणि लसावी किती आहे? 900. बरोबर. 1000 ही सर्वात लहान 4 अंकी संख्या झाली. त्यामध्ये काय ऍड केलं मी? तर ज्याने भाग दिलाय त्यातून बाकी वजा करून ऍड करायचं. आता 1000 मध्ये मी किती ऍड करणार सांगा मग? 900 वजा 100 800. म्हणजे 1000 मध्ये 800 ऍड केलं तर 1800 येईल माझं. आणि ही 1800 झाली माझी सर्वात लहान 4 अंकी संख्या. आणि या सर्वात लहान 4 अंकी संख्येतला आणि या सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येतला मला फरक विचारलाय. तो फरक कितीचा आहे? सर 900 चा आहे. फरक कितीचा आहे? 900 चा आहे. क्लिअर? आणि तेच माझं काय असणार आहे रे? उत्तर असणार. तेच माझं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. आन्सर असणार आहे माझं ऑप्शन ई 900. आता सर एवढं मोठं महाभारत सांगितलं, एवढं मोठं रामायण सांगितला. ठीक आहे. एवढं सगळं परीक्षेत कधी करत बसू? मित्र आम्ही आहे ना, सांगतो शॉर्टली. काय करायचं बघ. जेव्हा पण तुम्हाला जेव्हा पण तुम्हाला सर्वात मोठी 3 अंकी आणि सर्वात लहान 4 अंकी संख्या यांच्यातील फरक शोधायला लावला जाईल. सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येतला आणि सर्वात मोठ्या 4 अंकी संख्येतला फरक शोधायला लावला जाईल. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवायची? की त्या दिलेल्या संख्यांचा जो लसावी असतो, त्या दिलेल्या संख्यांचा जो लसावी असतो, तोच त्यांच्यातील फरक असतो. काय म्हणतोय मी? त्या दिलेल्या संख्येचा जो लसावी असतो, तोच त्यांच्यातील फरक असतो. मग तू लसावी असा काढ किंवा मी मगाशी सांगितलं त्या मेथडनं काढ. कसं? 25 न भाग देऊन बघ. तर 2 0 2 0 2 0 2 0 इधर तो फस गया. ठीक आहे. 18 न ट्राय कर, 12 न ट्राय कर किंवा अशा पद्धतीनं काढ. जो लसावी येईल तोच तुमचं त्या दोन संख्येतलं अंतर असणार आहे. मग तुम्हाला जर म्हटलं, बघा लक्ष द्या. जर तुम्हाला म्हटलं की सर्वात लहान 3 अंकी 3 अंकी आणि सर्वात मोठी 2 अंकी यातला फरक जरी विचारला तरी काय असणार आहे उत्तर त्याचं? त्या संख्येचा लसावी असणार आहे. तुला जर म्हटलं सर्वात लहान 4 अंकी आणि सर्वात मोठी 3 अंकी, जसं की मगाचा प्रश्न होता, असा प्रश्न आला तरी त्यांचं उत्तर त्या संख्यांचा लसावीच असणार आहे. जर तुला म्हटलं सर्वात मोठी 5 अंकी आणि सर्वात लहान सर्वात मोठी सॉरी सर्वात लहान 5 अंकी आणि सर्वात मोठी 4 अंकी असं जरी विचारलं तरी तुझं उत्तर त्यांचा लसावीच असणार आहे. क्लिअर? म्हणजे मी काय सांगतोय, ज्या ज्या संख्येमध्ये फक्त 1 चा फरक असतो ना, त्या संख्येचा फरक हा त्यांचा लसावी असतो. फॉर एक्झाम्पल, सर्वात लहान 3 अंकी कुठली सांगा? 999. ओके. आणि सर्वात मोठी 2 अंकी कुठली सांगा? 99.
सर्वात लहान 3 अंकी आणि सर्वात मोठी 2 अंकी म्हटले ना. सर्वात लहान 3 अंकी कुठली? तर सर 100. बरोबर ना? आणि सर्वात मोठी 2 अंकी सर 99. फरक कितीचा आहे रे? 1चा. सर्वात लहान 4 अंकी कुठली सर? 1000. आणि सर्वात मोठी 3 अंकी 999. तर फरक कितीचा आहे? 1चा. त्यानंतर बघा, सर्वात लहान 5 अंकी कुठली रे? तर 10,000. आणि सर्वात मोठी 4 अंकी कुठली रे? तर 9,999. फरक कितीचा आहे? 1चा. तर अशा कंडिशन मध्ये जर तुम्हाला म्हटलं की एबीसीने भाग जाणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या यातला फरक काढा, तर तिथं उत्तर तुमचं सिंपल असणार आहे काय? एबीसीचा लसा. क्लिअर आहे? तर अशा टाइपचे क्वेश्चन सुद्धा आपण थोडस डोक्याचा वापर करून, थोडस ट्रिकचा वापर करून अगदी सेकंदात उडवू शकतो. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट वन. नेक्स्ट वन प्लीज. लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन ऑफ दिस लेक्चर. आजच्या लेक्चर मधला लास्ट क्वेश्चन बघूया आपण. त्यानंतर पुढच्या लेक्चर मध्ये आपण असेच पॅटर्न बघणार आहे मसायो. ठीक आहे, पहिला हे क्लिअर करूया. काय म्हटले बघा, 5,000 आणि 5,500 यांच्या दरम्यान, काय म्हटले, 5,000 आणि 5,500 यांच्या दरम्यान ती सर्वात मोठी संख्या कोणती आहे जिला, अरे बेटा एक ही हिल रहा है, एक मिनिट. संख्या कोणती आहे जिला 12, 16 आणि 24 ने भाग दिल्यावर बाकी 9 आहे. ओके, काय म्हटलंय त्यांनी, 12, 16 आणि 24 न सर भाग दिलाय आणि बाकी 9 राहिजे. आणि मला काढायला लावली काय, सर्वात मोठी संख्या कोणती, कशातली, तर 5,000 आणि 5,500 यांच्या दरम्यान. ठीक आहे, काय प्रॉब्लेम, आपण काय करू, अरे चालू तू, थोडस लोड घ्यायला बोर्ड, थांबा. शिकून 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 बोर्डला पण कंटाळा आलाय बहुतेक. ठीक आहे, तुमच्यासारखं वैतागलाय बोर्ड पण, लोड घ्यायला. ओके, झाला चालू. बघा काय म्हटले, 5,000 आणि 5,500 यांच्या दरम्यान ती सर्वात मोठी संख्या कोणती आहे जिला 12, 16 आणि 24 ने भाग दिल्यावर बाकी 9 उरले. आता 5,000 आणि 5,500 दरम्यान सोडा, आपल्याला काही फरक पडत नाही. आपल्याला काय फरक पडणार आहे फक्त, तर 12, 16 आणि 24 ने भाग जायला पाहिजे. आणि या 3 संख्येने भाग जायला पाहिजे. याचा अर्थ काय, तर ती संख्या यांचा लसावी असली पाहिजे किंवा लसावीच्या पट्टीतील असली पाहिजे. ती संख्या सर एकतर लसावी असली पाहिजे किंवा लसावीच्या पट्टीतली असली पाहिजे. आणि सर बाकी 9 पण उरायला पाहिजे की, म्हटल्यावर अधिक 9 पण करायला पाहिजे. अधिक 9 पण करायला पाहिजे. आणि सर इथं तुम्ही अधिक 9 करताय, याचा अर्थ इकडे काय करणार, तर वजा 9 करा. मग 81 मधून वजा 9 केला तर काय मिळेल, 5,472 मिळेल. जर 14 मधून वजा 9 केला तर किती मिळेल, 5,805 मिळेल. बरोबर ना? ओके, यातून वजा 9 केला तर किती मिळेल रे, 5,139 मिळेल. बरोबर ना? आणि यातून वजा 9 केला तर किती मिळेल रे, 84 मधून वजा 9 केला तर 75 मिळेल. 5,175. क्लिअर? 84 81 72 75. क्लिअर आहे? ओके, आता काय करणार मी, सांगितलेली ट्रिक वापरा फक्त. तर 12, 16 आणि 24 ने भाग जायला पाहिजे. कशानं भाग जायला पाहिजे, 12, 16 आणि 24 न. आता बघा, इथे काय वापरूया आपण, 3 आणि 8 वापरूया. 8 त्रिक 24. सगळ्यात पहिला 3 वापरा, सोपा आहे. 5 अधिक 4, 7 अधिक 2 9 होतं. ठीक आहे, 7 अधिक 2 किती होतं, 9 होतं. म्हणजे याला तर भाग जाईल, आपल्याला क्लिअर आहे. सर 72 ला जाईल. 5 अधिक 4 9 होतं, म्हणजे पहिल्या संख्येला भाग जातो. त्यानंतर बघा, 5 अधिक 5 10 आणि 8 18, दुसऱ्याला पण जातो. 5 अधिक 1 6 ला जाईल, 3 6 9 ला पण, याला पण जाईल. 7 अधिक 5 आणि 5 10 अधिक 1 11 अधिक 7 18, म्हणजे 3 न तर सर सगळ्यालाच जातोय. 4 न ट्राय करा, सॉरी 8 न ट्राय करा. आता 8 न कशा कशाला जाईल बघा. आता इथं पण एक तुम्हाला ट्रिक काय सांगू शकतो माहित आहे मी, इथं पण एक ट्रिक सांगू शकतो, काय माहित आहे. आता तुम्ही 8 न ट्राय केला तर उत्तर येईलच. जर याला भाग दिला याला, बघा 8 न ट्राय करून बघा. ठीक आहे, 472 ला 8 ने भाग जाईल का रे, 8 पंचे 40 आणि 72 आहे, 8 नव्वे 72, सर 8 ने भाग जाईल. 805 ला जातो का रे, 8 एके 8, 5
बाकी उरणार आहे, म्हणजे हे उत्तर चुकीचं असणार आहे. तर 139 ला जातो का रे? 8 एके 8, 59 उरेल, तर भाग जाणार नाही. 172, 175 ला जातो का रे? तर 8 एके 8 उरेल 2, 8 दुनी नाही जाणार. ठीक आहे, म्हणजे याला पण नाही जाणार. ऑप्शन हा आपला करेक्ट आहे. आता मी तुम्हाला काय म्हणतो होतो, इथं तर तुमचं उत्तर आलं, पण पुढची एक टेक्निक सांगतो तुम्हाला. मी काय म्हणतो होतो, मला काय दिसलं इथं, एकाच ठिकाणी 2 दिसलं आणि बाकीचे सगळे काय दिसले, 5, 9 आणि 5 दिसले. म्हणजे बाकीचे 3 विषम दिसले, एकच सम दिसलं. आणि इथं माझ्याकडे 8 होतं. इथे काय होतं? 8. सर 8 न भाग जायचा असेल, तर 2 आणि 4 न गेला पाहिजे. आणि 2 न कोणत्या संख्येला भाग जातो? ज्या संख्या सम असतात. बाकीच्या 3 विषम आहेत, एकच सम आहे. म्हणून इथं डायरेक्ट मी टिक केलं असतं. हे फक्त माझ्या डोक्यात चालू होतं, कारण का वेळ वाचला असता ना. प्रत्येक संख्येला 8 नाही भाग देऊन बघायची गरज पडली ना. ओके. अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही हे सगळं सॉल्व्ह करू शकताय. ओके. तर क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? आज आपण काय बघितलो? तर आज आपण सर मेन 3 पॅटर्न बघितले. कशाचे? लसावीचे. कुठले कुठले? कुठले कुठले एकदा रिवाइज करा. सांगा मला कुठले कुठले? एबीसी ने भाग जातो. पहिला पॅटर्न होता. ठीक आहे. दुसरा पॅटर्न काय होता? एबीसी ने भाग दिल्यावर बाकी के उरते. बाकी के उरते. आणि तिसरा पॅटर्न काय होता? एबीसी ने भाग दिल्यावर बाकी काय उरते? एक्स, वाय आणि झेड उरते. हे मेन 3 पॅटर्न आज आपण स्टडी केलोय. आणखी एकदा सांगतो, या तिन्ही पॅटर्नवर एसएससी ला भरपूर वेळा प्रश्न विचारला जातो. खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळं व्यवस्थित सगळं लेक्चर तुम्ही इथपर्यंत केलाच असाल. फक्त याचं वेळच्या वेळी रिव्हिजन पण करा. ठीक आहे. तर आजचं लेक्चर इथंच थांबूया. परत भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत जय हिंद.